दिनेश निमसटकर यांना प्रास्ताविक सादर करण्यास माननीय श्री दिनेशजी निमसटकर साहेब. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर वर्षाताई पुनवटकर, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री राजेंद्र सुधाकर शास्त्रकार, प्रमुख पाहुणे माननीय श्री दिलीपराव आर गुरटकर, माननीय श्री विजयराव महादेवराव राखोंडे, माननीय श्री पुरुषोत्तमराव विठ्ठलराव दारवणकर, विशेष आमंत्रित मान्यवर, तसेच महासंघ अध्यक्ष व माझी महासंघ कार्यकारिणी, ज्यांच्यामुळे आपण सर्व येथे जमलो आहोत, ते सगळे उपवर पालक व समस्त सुतार बांधव यांना माझा मी त्यांचं स्वागत करतो आहे, मनपूर्वक स्वागत करतो. आताच निवडणूक आटोपल्यानंतर जुन्या महासंघ कार्यकारिणीने नवीन महासंघ कार्यकारिणीला 9 नोव्हेंबर 2025ला पदभार दिला होता. हा पदभार सांभाळल्यानंतर अध्यक्षपद वर्धेला प्राप्त झालं. महासंघ अध्यक्ष किंवा वर्धेतील कार्यकारिणीचे महासंघाचे कार्यकर्ते आहेत. महासंघ वर्धेला आणण्याच्या मागे काहीतरी उद्देश ठेवला गेलेला होता. हा आजच नव्हता, याच्या पूर्वीपासून पण होता, परंतु तो कुठल्याही मार्गाने हस्तगत करायचा नव्हता, तो सामंजस्याने प्राप्त करायचा होता आणि त्यावरती तडजोड करणं सर्व होतं. परंतु आपण सर्व समाज बांधवांनी एकमताने वर्धेची निवड करून महासंघाचं अध्यक्षपद वर्धेला प्राप्त करून दिलं. महासंघ वर्धेला आला. यानंतर सर्वात मोठं कार्यक्रम म्हणजे कुठलाही अध्यक्ष असो, त्याच्यासमोर सर्वात मोठं कार्य असतं ते मेळावा आयोजनाचं. सप्टेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये पदभार मिळाल्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारीला, शक्यतोवर आम्हाला जानेवारी महिन्यामध्येच मेळावा घ्यायचा होता, परंतु जानेवारी महिन्यामध्ये विश्वकर्मा जयंती आली असल्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन जुळत नव्हतं. त्यामुळे फेब्रुवारी महिना हा मेळाव्याकरिता निश्चित करण्यात आलेला होता आणि या मेळाव्याकरिता संस्थांशी समन्वय साधून त्यांच्याशी संपर्क करून मेळावा घेण्यासंदर्भात, परंतु पहिला हा मेळावा घेण्याच्या संदर्भातला जे होतं ते वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि त्याकरिता हिंगणघाट येथील संस्थेला किंवा जे निकटवर्ती संस्था होती वर्धा डिस्ट्रिक्टची, जी महासंघाशी संलग्नित होती, त्यांच्याशी संपर्क साधला गेला, परंतु त्यांनी या वेळेला मेळावा नाही घ्यायचा आहे किंवा आमची तयारी नाही आहे असं त्यांनी दर्शवलेलं. आणि गिरडमधनं आम्हाला असा प्रस्ताव आला आणि गिरडवासियांनी म्हणजेच आशिष भांदकरांनी हा प्रस्ताव मान्य केला. परंतु हा प्रस्ताव काय होता याच्या मागची पण एक भूमिका होती. आजपर्यंत आपण बघत आलो आहे की मेळावा हा महासंघाअंतर्गत येत गेला. संस्थेच्या मार्गाने संस्था ही मेळावा आयोजित करत असायचे, परंतु ही पूर्वपासून सुरू होतं. यामध्ये वावगं काहीच नाही. पण हे सगळं करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होती की मागणी काय होतं, म्हणजे ह्या मेळावा महासंघाने घ्यायचा यामागचा उद्देश जो होता तो असा होता की मेळावा महासंघ संलग्नित संस्थांना आपण देतो आणि देत आलेलो आहोत आणि त्यांनी परिश्रमाने
हा मेळावा आयोजित केलेला होता, परिश्रम घेतले, पैसा गोळा करून आणला, समाजांकडनं गोळा करून आणलेला होता आणि कार्य केलं. त्यातलं जे काही वाचलेलं असेल आणि त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येकानेच केला आणि ती त्यांची जिम्मेदारी होती आणि ते त्यांचं कर्तव्य होतं, ते त्यांनी केलं, पार पाडलं. परंतु याचबरोबर महासंघाची पण एक भूमिका असते. महासंघाला पण कुठेतरी कार्य करायचं आहे, त्याचीसुद्धा पुढे आर्थिक बाजू सक्षम करायची आहे. या दृष्टिकोनातनं पण आपल्याला प्रयत्न करणं जरूर येतं. जसं आपण आपल्या विभागाकरिता ही धडपड करत होतो, तीच धडपड आपण महासंघासाठी पण थोड्या प्रमाणामध्ये करावी. हा माणूस का बरं आपल्या मनात येत नाही हे मला कधी समजलेलं नाही आहे. जेव्हापासून मी बघतो आहे, जेव्हापासून मला समज आलेलं आहे की मी बघतो आहे की महासंघाचं कार्य मोठं आहे, संस्थेचं पण कार्य मोठं आहे, परंतु महासंघ आर्थिकदृष्ट्या कमकुवत मला जाणवलेलं आहे. कारण की जेव्हा जेव्हा कार्य माझ्याकडे देण्यात आलेलं होतं त्या वेळेला जेव्हा मी बघत आलेलं होतं त्यावेळेला मात्र मला महासंघ कमकुवत दिसायला लागलेला होता. मग ही जिद्द मनामध्ये पेटलेली होती की नाही, संस्था जशी बलशाली आहे, 20 संस्था हा महासंघाचा आधारस्तंभ आहे, त्यांच्याच खांद्यावरती हा महासंघाची धुरा आहे. आपलेच कार्यकर्ते महासंघामध्ये आहेत, परंतु आपण कार्य करत असताना महासंघाकडे का बरं दुर्लक्ष करतो हेही बघण्यासारखं आहे. 2013ला जेव्हा मेळावा वर्धेला झाला त्यावेळेला तत्कालीन अध्यक्ष, महासंघ अध्यक्ष प्रदीपराव जानवे या ठिकाणी मंचावरती आसनस्थ आहे. महासंघ महासचिव मनीष कायरकर या ठिकाणी आहे. त्यांनी या परिस्थितीची जाण आहे की ते या परिस्थितीतून गेलेले आहेत, कारण हे महासंघाचे पदाधिकारी होते. कुठेतरी नवीन कार्य करायचं आहे. आतापर्यंत 27 वर्ष होऊन गेलेले होते त्यावेळेला. नवीन कार्य काहीतरी करायचं आहे आणि हे कार्य घेऊन त्यावेळेला मेळावा या महासंघ कार्यकारिणीने वर्धेला दिलेला होता. वर्धा कार्यकारिणी माझ्याकडे आली आणि या मेळाव्याचं कार्य तुला करायचं आहे असं त्यांनी म्हटलं. कार्य म्हणजे मोठं दुसरी कुठलीही गोष्ट नसते महासंघ मेळाव्याच्या याच्यामध्ये, ती म्हणजे एक स्मरणिका, एक गाभा आहे तो या मेळाव्याचा. परंतु त्यावेळेला ही कमिटी ज्यावेळेला माझ्याकडे आली त्यावेळेला मी यांना म्हटलेलं होतं की जर तुम्हाला स्मरणिका ही त्याच दिवशी द्यायची असेल ज्या दिवशी मेळावा असतो, म्हणजे फर्स्ट डेला जर तुम्हाला स्मरणिका द्यायची असेल तर तुम्ही काम माझ्याकडे ठेवा, अन्यथा तुम्ही दुसऱ्यांकडे घेऊन जाऊ शकता. पुष्कळ डिझायनर आहे तुमच्यासाठी. परंतु त्यांनी ही गोष्ट माझी मान्य केली आणि ही महासंघ अध्यक्षांपर्यंत पोहोचवली आणि त्यावेळेला महासंघ अध्यक्ष आणि महासचिवांनी सुद्धा या गोष्टीला पुढाकार देऊन हे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले की नाही चला आपण हे करून बघूया. आणि हे पहिलं यश होतं 2013ला की मेळाव्याला पहिल्या दिवशी आपण स्मरणिका देणं सुरू केलेलं होतं. मेळाव्याच्या या स्पर्धिकेच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघतो आहे, उपवर उपवधू या मेळाव्याचा दुसरा गाभा आहे, ज्याच्याशिवाय हा मेळावा अधुरा आहे. या लोकांची माहिती गोळा करणे हे फार कठीण होतं, कारण परिचय पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, भरून मागवणे, देणे हा काळ जास्त जात होता, विलंब होत होता आणि स्मरणिका बनण्यामध्ये विलंब होत होता. त्याकरिता सोशल मीडियाचं माध्यम निवडावं हाही एक प्रस्ताव तत्कालीन अध्यक्षांसमोर ठेवण्यात आलेला होता आणि त्याही गोष्टीला प्रदीपराव आणि मनीषरावांनी मान्यता दिली आणि पहिल्या वेळेला महासंघाची वेबसाईट तयार करण्यात आलेली होती. याचा फायदा पुढील मेळाव्यांसाठी चांगल्या पद्धतीने होऊ लागला की परिचय पत्र हे भरून येणे बंद झालं आणि वेबसाईटवरती
मुलं अपलोडिंग करायला लागले. त्यावेळेला माझी कल्पना होती, याचं माध्यम एक होतं, मला असं वाटत होतं की महासंघाला कुठेतरी एक आधार मिळावा, त्याची आर्थिक बाजू सक्षम व्हावी, यासाठी महासंघ अध्यक्षांना, तत्कालीन महासंघ अध्यक्षांना आणि महासचिवांना मी हे म्हटलेलं होतं की यासाठी काहीतरी शुल्क आकारा. परंतु त्यांनी समाजाचा विचार करून मला हे म्हटलेलं होतं की दिनेश, असं नाही करू शकत आपण, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपण पैसा नाही मागू शकत, आपण निःशुल्क चालू करूया. त्यांचा हाही प्रस्ताव मला आवडलेला होता, कारण समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा विचार केलेला होता. आज 500 ते 700 मुलांचं जवळपास अपलोडिंग होत असतं. परंतु काळ बदलत गेला. समुद्रपूर नगरपंचायतच्या अध्यक्षा या ठिकाणी उपस्थित झालेल्या सन्माननीय योगिताताई तोळणकर, कृपया महासंघाचे अध्यक्ष श्री पद्माकरराव बांदेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नगराध्यक्षा यांना स्टेजवर आणावं. माननीय सौ योगिता सचिन तोळणकर, नगरपंचायत अध्यक्ष समुद्रपूर, आज आपल्यात उपस्थित झालेला आहे. यांचं स्वागत महासंघ कोषाध्यक्ष माननीय सौ अर्चनाताई गुरतकर करतील, अशी मी त्यांना विनंती करते. योगिताताई सचिन तुळणकर यांचं स्वागत महासंघ कोषाध्यक्षा सौ अर्चनाताई गुरतकर करतील, अशी मी त्यांना विनंती करते. त्यांचं स्वागत शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन केलं जात आहे. योगिताताईंनी आज हा मेळावा घडवून आणण्याकरिता जी काही मदत आज झाडे सुतार समाजाला केली, त्याकरता ताईंचं खूप खूप धन्यवाद. यानंतर परत मी श्री दिनेश निमसटकर सरांना इथे आमंत्रित करते. विचार आपण केला, महासंघाने केला, परंतु याचा गैरवापर करण्यात आला. जसा जसा काळ निघत गेला त्यावेळेला वेबसाईटवरती जे अपलोडिंग होत होतं ते घाणेरड्या प्रकाराचं होतं. त्यामध्ये विचित्र चित्र टाकायची, माहिती विचित्र भरायची, अर्धनग्न फोटो टाकायचं. हा निःशुल्कचा फायदा होता लोकांना. याचा त्रास महासंघाला झाला. याची माहिती वारंवार मी महासचिव अध्यक्षांना दिलेली होती. त्यांनीही प्रयत्न केले, पण याच्यावरती नियंत्रण आणणं शक्य झालेलं नव्हतं. आणि म्हणूनच यांना मी वारंवार एकच गोष्ट म्हणत होतो की यासाठी काहीतरी शुल्क आकारा. या प्रयत्नाला कमीत कमी 6 वर्ष लागले आणि 6 वर्षानंतर माननीय प्रतिभा जानवे आणि माननीय मनीषराव कायरकरांनी याकरिता 50 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलेला होता हिंगणघाटच्या मेळाव्यामध्ये. परंतु मी त्यांना म्हटलं होतं की नाही, आपण 50 रुपये नाही आकारू शकत, कारण वेबसाईटचा खर्च 500 ते 600 लोकांचा जर खर्च अपलोडिंग होत असेल तर आपल्याकडे 15 ते 20 हजार लोकांचा 15 ते 20 हजार रुपये आपल्याकडे येतील आहे. पण आपल्याला वेबसाईटचं डेव्हलपमेंट आहे, या सगळ्या गोष्टी करत असताना हा पैसा आपल्याला अपुरा पडेल. भूमिका ही होती की हे जे अपलोडिंगचा पैसा येणारा होता त्यामध्ये वेबसाईटचा खर्च निघणे आणि जास्त प्रमाणामध्ये तो 20-30% हा वेबसाईटचा खर्च असू शकतो, परंतु 70%
हा महासंघाचा निधी असावा हे याच्या मागची भूमिका होती की महासंघ मजबूत बनविणे. कारण मेळावा झाल्यानंतर महासंघाला किती उत्पन्न मिळतं हे कदाचित आपल्याला माहिती नसेल, आणि जेही मिळतं आहे त्यामधनं महासंघ चालविणे किती कठीण आहे हे मागील प्रत्येक अध्यक्षांना माहिती आहे. म्हणून ही याच्या मागची भूमिका ही आहे की कुठेतरी आपण थोडा विचार करा, महासंघाला सक्षम बनवण्याकरिता आपण थोडा विचार करा की ती आपली एक, आपण त्याची शाखा आहे पण ती आपला एक कोड आहे, ते मेन आहेत आपल्यासाठी. मला कदाचित असं दिसतं आहे, कधी कधी असं वाटतं की आपण महासंघी रूपाचं एक मंदिर बनविलं आहे, विश्वकर्माची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली आहे, पण संस्था चालक म्हणून आपण त्या मंदिरामध्ये जाऊन कधी आपण पाषाण झालो आहे हे आपल्याला कळत नाही. यामध्ये मी पण सामील आहे, माझी पण संस्था आहे, मला पण त्या गोष्टीची चीड आहे. वर्धेला पण मी तेच म्हणतोय, वर्धेचे अध्यक्ष कुठलेही असो, काही असो, मला या गोष्टीची चीड आहे की जर मी माझ्याबद्दल विचार करत असेल, माझ्या आर्थिक बाजूबद्दल विचार करत असेल, तर माझा दुसरा भाग आहे की मला त्याच्याबद्दल पण विचार करावा लागेल. मी एक कमवतो तर सामोरच्याला 50 दिलं पाहिजे, ही माझी भूमिका असायला पाहिजे, परंतु हे आपल्याला दिसत नाही. यामध्ये महासंघाचा दोष नाही, संस्थेचा दोष नाही, या ठिकाणी फक्त आणि फक्त तो विचारांचा दोष आहे. मनुष्य वाईट असतो पण येणारे विचार वाईट असतात, ते प्रसंग वाईट असतात. कुणी गुन्हेगार नसतो, तो त्याला प्रसंग त्याला गुन्हेगार बनवतो. तशीच ही गोष्ट आहे की आपण कुठे एक गोष्ट करत असताना आपल्यावरती पण कोणी आहे त्याचा पण विचार आपण करायला हवा, ही यामागची भूमिका होती. आणि हेच महासंघ अध्यक्ष पद्माकरराव बांदेकरांना ज्या वेळेला त्यांनी महासंघामध्ये येण्याचा किंवा लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला त्यांना हीच गोष्ट म्हटली, तुम्हाला जर हे परिवर्तन घडवून आणायचे असेल तर महासंघाचं इलेक्शन लढा आणि वर्धेला महासंघ आणण्याचा निर्णय घ्या. श्रम होतील, त्रास होईल. ज्या पद्धतीने 4 बदल आपण वर्धेतून घडवून आणलेले आहे, यापूर्वीचे बदल आपण घडवून आणू शकतो. ही ठाम भूमिका आहे माझी. मी असे नसेल पण माझी भूमिका हीच आहे की माझ्यासाठी महासंघ मोठा आहे, आणि जर ही गरजच नसेल तर महासंघाची गरजच नाही आहे. कशाला महासंघ बनवतो? महासंघाची गरज नाही आहे. आपण जर सर्व आहोत, 20 संस्था आपण सर्व आहोत, तर महासंघाची गरज नाही. आणि महासंघ जर ठेवायचा असेल तर मग त्याचा पण आपण विचार करावा असं मला वाटतं. हे माझे विचार आहेत. आज परिस्थिती बदलत गेली, वेबसाईट झाली, पैसा लावला, परंतु हा पैसा लावताना एक गोष्ट एका अध्यक्षाने केली, दुसरी गोष्ट एका अध्यक्षाने केली, परंतु याचे पुढचे जे काही प्रस्ताव होते ते यानंतरच्या आलेल्या अध्यक्षांनी, तेही आज इथे आसनस्थ आहे, ते म्हणजे नरेंद्रजी वानकर. ही गोष्ट जेव्हा 200 रुपयांची जी मी बोलत होतो, यांचा विचार जो होता तो सामाजिक दृष्टिकोनातून होता, पैसे लावण्याचा पण होता, तोही सामाजिक दृष्टिकोनातून होता. त्यांनी विचार समाजाचा केलेला होता, पण मी जी भूमिका मांडत होते ती वेगळी होती. परंतु याचं गांभीर्य लक्षात घेऊन खुद्द नरेंद्र वनकरांनी जी मला महासंघ मीटिंगमध्ये बोलवून त्या प्रस्तावाची पूर्ण माहिती घेतली, ते समजून घेतलं की 200 रुपयाच्या मागची भूमिका काय आहे.
तेव्हा त्यांची महासंघ कार्यकारिणीने एक निर्णय घेतला की नाही, यानंतरच्या अपलोडिंगसाठी 200 रुपये लागू करण्यात येईल. हे नरेंद्र वनकरांचं कार्य आहे. अशीच दुसरी गोष्ट होती की ज्याबद्दल मी बोलतो आहे. कार्यक्रम होत असताना कार्यक्रम होतो, मेळावा होतो, पण वाचलेल्या पैशांमधनं एक छोटीशी अमाऊंट महासंघाला दिला जाते. का बरं? हा मेळावा तर महासंघ अंतर्गत होतो ना. आयोजक समितीला दिला जातो. दरानवगरेंनी महासंघ स्थापित केला, परंतु या महासंघाला पुढे नेण्यासाठी त्यांना जो विचार त्यांच्या डोक्यामध्ये आलेला होता की यामधला जे कार्यक्रम त्यांनी जे उद्दिष्ट ठेवलेले होते त्यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता त्यांचा, तो सामाजिक मेळावा, समाज मेळावा घेण्याचा. आणि त्यावेळेला जे त्यांच्या मागे पाठबळ होतं ते जे लोक होते ते थोडे होते, आणि म्हणून त्यांनी संस्थेचा आधार घेतला आणि ज्याही आपल्या समाज संस्था होत्या त्या सगळ्यांना महासंघ संलग्नित करण्यात आलेला होता. पण भूमिका वेगळी होती. परंतु पुढे पुढे हळूहळू जे कार्यक्रम येत गेले, पुढे विचारांची जी देवाणघेवाण होत गेली, याचा हा फरक आहे की सुरुवातीपासूनच महासंघ आज 40 वर्ष झाले. जेव्हा पदभार सांभाळला आहे त्यावेळेला मी महासंघाची आर्थिक स्थिती बघतो आहे, केवळ आणि केवळ 5 लाख रुपये. 40 वर्षामध्ये आपल्याकडे 5 लाख आहे. 19 ते 21चा कालखंड होता ज्यावेळेला हे प्रस्ताव लावले होते की याच्यामध्ये जो काही मेळाव्याचा पैसा वाचतो आहे त्याच्यासाठी. मी तर 30-70चं प्राविधान दिलं होतं, नरेंद्र वनकरांनी 40-60चं केलं. आणि ही पहिली अमाऊंट होती 40 वर्षामध्ये. मला वाटतं 2.5 लाखाच्या वरती आलेली होती. हा पहिली वेळ आहे. आणि कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास 5.5 ते 6 लाख रुपये दुसऱ्या कार्यकाळीला सोपूर्द करण्यात आले. दुसऱ्या कार्यकारिणीने पण सुद्धा कार्य केले. त्यांना पण सुद्धा याच पवित्र्यावरती पैसा देण्यात आलेला होता, आर्थिक बाजू सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून. परंतु कार्य घडत गेले. आजची स्थिती अशी आहे की महासंघाकडे फक्त 5 लाख रुपये शिल्लक आहे. 4 लाखाच्या 3,60,000चे एफडी आहेत आपल्याकडे. एका अकाउंटला 36,000 आहे, एका अकाउंटला 34,000 आहे. काय मेळावा घ्यायचा, का महासंघाने प्रगती करायची? आपण म्हणतोय की तुम्ही पैसा दिला, तुम्ही भरभरून पैसा दिला, तुम्ही प्रत्येक वर्षी देत आलेला आहे. 30-30, 35-35 लाख रुपये तुम्ही दिलेले आहेत. परंतु यातून वाचलं किती? महासंघाची आर्थिक बाजू किती सक्षम झालेली आहे हे आपण बघू शकता. म्हणून माझं म्हणणं आहे की जर नसेल करायचं हे तर महासंघाची गरज नाही. आपल्या 20 संस्था आहे, वाईट वाटून घेऊ नये. मी आज जे बोलतो आहे हे सगळं माझ्या मनातलं बोलतोय. संस्था असो, महासंघ असो, कोणीही असो, मला त्यांच्याबद्दल द्वेष नाही आहे, फक्त विचारांबद्दल द्वेष आहे. संस्था कुठलीच वाईट नाही, लोक कुठलेच वाईट नाही आहे, सगळेच आपले समाज बांधव आहेत. फक्त येणारा विचार जो आहे तो वाईट आहे, तो आपला या कारणीभूत ठरतो. आमच्या 20 संस्था आहे. येणाऱ्या महासंघाध्यक्षाला का बरं बनवून फिरावं लागतं की मेळावा तुम्ही घेता का म्हणून म्हणायची काय गरज आहे? एकही संस्था अशी होत नाही की मी मेळावा घेतोय. अरे गरजच नाही पडायला पाहिजे. आणि हा जो पवित्र होता, हा जो मेळावा होता, आम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये घ्यायचा होता, जो 2013 पासून आम्ही केलेलं होतं.
2013ला डिसेंबर महिन्यात मेळावा घेतला आणि त्याच मेळाव्यामध्ये गडचिरोलीचे अध्यक्ष गजाननरावजी दहेकर त्यांनी नारळपान स्वीकारलं. त्याच्यानंतर बल्लारशाचा मेळावा झाला. हे का बरं करतोय आपण? डिसेंबर महिन्यामध्ये मेळावा घेण्याचे आपण का 8 तास धरतोय? कारण आयोजन समितीला वर्षभराचा वेळ मिळतोय आणि पहिलेच लोकांना माहिती पडतं आहे की मेळावा कुठे होणार आहे. हे स्मरणिकेमध्ये आपण दर्शवून देतो आणि याही वेळेला हाच प्रयत्न होता आणि याच्यासाठीच डिसेंबर महिन्यामध्ये मी एक मेसेज टाकलेला होता समाज संस्था म्हणतात की आम्हाला डावलला आहे हा मेळावा घेताना. का बरं डावलला? नाही डावललेला आहे ना, महासंघाच्या नियमाचं उल्लंघन केलं आहे ना संस्थेला डावललं गेलेलं आहे. संस्थेला विचारलं गेलेलं होतं परंतु त्यांनी नकार दिला म्हणून हा पर्याय निवडला गेलेला होता. आणि अध्यक्षांचं हे म्हणणं होतं की मी एक तरी मेळावा ग्रामीण भागामध्ये घेऊन दाखवणार. आमच्या संस्था तहसील लेवलवर आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवर आहे. माननीय सौ योगिताताई तुळणकर या 38व्या उपवधू पालक परिचय मेळाव्याला शुभेच्छा देऊ इच्छितात. त्यांना मी मंचावरती आमंत्रित करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. इथे उपस्थित विद्येची देवता सरस्वती माता तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रतिमेला मी अभिवादन करते. आदरणीय मंच, इथे उपस्थित सर्व महिला व पुरुष मंडळी तसेच पूर्ण कार्यकर्ते, आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे आणि मी या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा देते आणि मी 2 शब्द इथे समाप्त करते. जय हिंद, जय भारत.